महापालिका निवडणुकीसाठी आज अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस असताना उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निवासस्थानी एबी फॉर्मचं वाटप सुरू असून अजितदादांच्या भेटीसाठी जिजाऊ निवासस्थानी कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांनी मोठी गर्दी केली आहे। अशातच आता अजितदादा गटानं कुख्यात गुंड गजा मारणे यांची पत्नी जयश्री मारणे यांना उमेदवारी दिल्याची माहिती समोर आली आहे। पुणे महापालिकेसाठी सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेसनं कुख्यात गुंड गजा मारणे यांची पत्नी जयश्री मारणे यांना उमेदवारी दिली आहे। त्या माजी नगरसेविका आहेत। त्यांच्या उमेदवारीवरून राष्ट्रवादीला टीकेला सामोरं जावं लागण्याची शक्यता आहे। जयश्री मारणेला अजित पवार गटाकडून प्रभाग 10 बावधनमधून एबी फॉर्म देण्यात आलाय। गुन्हेगारी मिटवा म्हणणाऱ्या अजित पवारांनी गजा मारणेच्या पत्नीला उमेदवारी दिल्यानं मोठा राडा होण्याची शक्यता आहे। 8 दिवसांपूर्वी गजा मारणे अजित पवारांच्या भेटीसाठी बारामती हॉस्टेलला पोहोचले होत्या। दरम्यान पुण्यातील गुन्हेगारी विश्वातील लोकांची राजकारणाकडे वाटचाल सुरू असल्याचं पाहायला मिळालं होतं। लंडनला पळून गेलेला निलेश गहेवळचा भाऊ देखील निवडणुकीत उभा राहणार होता। तसेच बंधू आंदेकर टोळीतील तिघांनी निवडणुकीत उभं राहण्यासाठी न्यायालयात अर्ज केला होता। अशातच आता तिसरी टोळी देखील निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याच्या तयारीत आहे।